आपण हा विचार करतो की आता मला काय करिअर करायचं आहे किंवा माझ्या मुलाला कसं मला पुढे न्यायचं आहे. तर मी पालकांना हे सांगेन, म्हणजे इट्स अन अपील फॉर एव्हरीवन, की 8वीत जेव्हा मुलगा येतो, म्हणजे आजचा हा ट्रेंड आहे की प्रीटी 8th स्टँडर्ड इज अ मॅच्युअर्ड एज फॉर अ चाइल्ड आणि त्यांना सगळं कळत असतं. आपण 8वीपासनं जर पेरेंट्स त्यांच्याशी डिस्कस करू लागतील की तू काय वाचतो, तुला काय आवडतं, तुला काय बनायचंय मोठ्यापणी, इन अ लिटिल लाइटर मोड, तर मुलं हे बोलू लागतात की त्यांना काय कसं समजतंय. आणि ॲज अ पेरेंट आपण हे त्यांच्या बरोबरच मोठे पेरेंट म्हणून आपणही जगत असतो, मोठे होत असतो. जेव्हा आपण हे संवाद साधू लागतो तेव्हा बरेचसे प्रश्न आपल्याला कळू लागतात आणि आपणही त्यांच्याबरोबर इन्फॉर्मेशन फेच करू लागतो. चौकटी बाहेरचं करिअर करायची तर सगळ्यांचीच इच्छा असते, पण काही वेळेस काय होतं की आपल्याला नक्की कुठलं करिअर सिलेक्ट करायचं यामध्ये खूप गोंधळ होतो. 10वी-12वी नंतर खरं परीक्षा झाल्यावर मुलांच्या मनात हे करिअर बद्दलचे प्रश्न यायला सुरुवात होतात आणि नेमकं त्यावेळेस काय होतं, आपल्या आई वडिलांच्या आजूबाजूचे लोक, फॅमिली, फ्रेंड्स त्यांच्या मुलांनी कशात करिअर केलंय हे बघून आपल्या मुलांना सुद्धा त्यांना असं वाटतं की त्यांनीही त्याच्यात करिअर करावं. पण समटाईम्स असं होतं की मुलांना आर्ट्समध्ये जायचं असतं, पण आई वडिलांच्या इच्छेसाठी ते जातात सायन्सकडे आणि मग इथेच त्यांचा खरा गोंधळ सुरू होतो. कारण जेव्हा करिअर त्यांचं त्यामध्ये चालू होतं त्यावेळेस ते मागे मागे पडत जातात. अशा वेळीच जर पालकांनी एखादा करिअर काउन्सिलर किंवा करिअर गायडन्स कोणाचा जर घेतला तर मुलांचं लायकिंग कशात आहे, त्यांचं पॅशन कशामध्ये ते ओळखून त्यांचं करिअर सिलेक्ट करावं. नमस्कार, मी प्रियांका. पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे करिअरसाठी नेमके कुठलं क्षेत्र निवडायचं आणि याबद्दल बोलायला आपल्या चॅनलवर पाहुणे आले आहेत डॉक्टर दीप्ती तुरपुळे. दीप्ती, नमस्कार. नमस्कार. दीप्ती या गेल्या 24 वर्षांपासून टीचिंग या फील्डमध्ये आहेत. त्या ISMS TBS ग्रुपच्या डायरेक्टर आहेत. त्यांनी मार्केटिंग आणि HR या विषयामध्ये MBA केलं, तसंच बिझनेस एथिक्समध्ये PhD सुद्धा केली आहे. टीचिंगशी रिलेटेड त्यांना या क्षेत्रात बरेच अवॉर्ड्सही मिळाले. तर अशा मल्टी टॅलेंटेड व्यक्तीचं मी स्वागत करते आणि त्यांच्याकडून आज आपल्याला करिअर गायडन्स खूप मिळणार आहे आणि त्याचा फायदा सगळ्यांना नक्कीच होणार आहे. तर करिअर म्हणजे नक्की काय आणि करिअर निवडताना कुठल्या गोष्टींचा विचार करावा? इन जनरल जेव्हा आपण करिअरबद्दल बोलतो किंवा लोक समजतात ते असं की आपण शिक्षण घेतलं आहे आणि नोकरी धरली आणि आपण त्याच्यामध्ये जे काही आपल्याला पोझिशन्स मिळत गेले आणि आपण पैसा कमवत गेलो म्हणजे करिअर. मी थोडा वेगळा विचार करते आणि मला असं वाटतं की करिअर म्हणजे असं आहे की जिथे आपण शिक्षण तर घेतो, पण ते शिक्षण घेतल्यानंतर ते शिक्षणाचा वापर कसा करायचा आणि एक एक टप्पा गाठत पुढे कसं जायचं. आणि जेव्हा माणूस मज्जा करू लागतो आपल्या कामामध्ये, म्हणजे ज्याला मी म्हणते एन्जॉय करणं किंवा त्या कामाला समजणं आणि त्याच्यात आपली क्रिएटिव्हिटी, आपली इन्फॉर्मेशन, आपलं इनपुट हे त्याला टाकता येणं, तर ऑटोमॅटिकली त्याचं करिअर बनतं. पण ह्याच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की जी पोझिशन, की जे शिक्षण, जी नोकरी ज्या प्रकारे आपल्याला करायची ती आपल्या मनाची, आपल्याला आवडेल तशी ती मिळालेली असावी. आणि हे कधी पॉसिबल आहे जेव्हा त्या व्यक्तीने ते शिक्षण मनाने निवडलं असेल आणि त्याला त्याच्यामध्ये इनपुट्स देता येतील. त्यामुळे जेव्हा आपण हा विचार करतो की आता मला काय करिअर करायचं आहे किंवा माझ्या मुलाला कसं मला पुढे न्यायचं आहे, तर मी पालकांना हे सांगेन, म्हणजे इट्स अन अपील फॉर एव्हरीवन, की 8वीत जेव्हा मुलगा येतो, म्हणजे आजचा हा ट्रेंड आहे की प्रीटी 8th स्टँडर्ड इज अ मॅच्युअर्ड एज फॉर अ चाइल्ड आणि त्यांना सगळं कळत असतं. आपणच बरेच वेळा म्हणतो मुलांना काय कळत नाही, पण असं नाहीये. मुलांना आपल्यापेक्षा जास्त कळतं, बिकॉज दे आर व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. त्यांचं मोबाईलमध्येचं जग जास्त आहे, त्यामुळे त्यांना सगळं माहीत असतं. फक्त आपण एक स्ट्रीमलाईन करूया. तर 8वीपासनं जर पेरेंट्स त्यांच्याशी डिस्कस करू लागतील
की तू काय वाचतो, तुला काय आवडतं, तुला काय बनायचंय मोठ्यापणी, इन अ लिटिल लाइटर मोड, तर मुलं हे बोलू लागतात की त्यांना काय कसं समजतंय. आणि ॲज अ पेरेंट आपणही त्यांच्या बरोबरच मोठे पेरेंट म्हणून आपणही जगत असतो, मोठे होत असतो. जेव्हा आपण हे संवाद साधू लागतो तेव्हा बरेचसे प्रश्न आपल्याला कळू लागतात आणि आपणही त्यांच्याबरोबर इन्फॉर्मेशन फेच करू लागतो. आणि स्टिरियोटाईप थॉट प्रोसेस आपलं काय की माझ्या फलानाची मैत्रिणीने इंजिनिअरिंग झालं, ती इन्फॉर्मेशन, डॉक्टर झालं, हेच फक्त करिअर नाही हो, त्याच्या पलीकडे बरंचसं काही आहे जे आपण करू शकतो. आणि ॲज अन अडल्ट वी नो wherever we walk down we have n number of things which are coming in front of us. आणि लास्ट 5 years पासून तर एवढं डेव्हलपमेंट झाली आहे, Exactly. रिसर्च फील्ड एवढी वाढली आहे की करिअर मध्ये n नंबर ऑफ ऑप्शन्स तुम्हाला ऑप्शन्स मिळतात. आहेत. सो ॲज अ पेरेंट जर 8वी पासून आपण बोलू लागलो तर आपल्याला त्या मुलाची नक्कीच. पोटेन्शियल कळेल, कॅपॅसिटी कळेल, लाइकिंग्स डिसलाइक्स कळतील, Right. त्यांची ऍप्रिहेन्शन्स कळतील. आणि तेव्हा आपल्याला त्यांना इनपुट्स देणं जेपर्यंत ते 10वीत येतात ते सोपं जाईल. राईट. त्यामुळे करिअर जर म्हणाल तर आय थिंक 8वी पासून त्यांच्याशी बोलू लागणं, 10वी मध्ये त्यांना सपोर्ट करणं की तू कुठल्या व्हर्टिकलला जा. बिकॉज 11वी 12वीचं जस्ट अ व्हर्टिकल, राईट, वेदर अ पर्सन हॅव टू गो फॉर अ कॉमर्स ऑर सायन्स ऑर आर्ट्स, बट त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने बरंच काही सुरू होतं. आणि ते सुरू करण्यासाठी हा फक्त पाया असतो. तर जर आपण आधीच क्लिअर केलं त्यांना त्यांच्या कलेने ह्याच्याने, तर त्यांचं करिअर घडवणं आपल्याला जास्त सोपं आहे. नक्की नक्की फारच इन्साइटफुल माहिती आहे ही. आणि मुलांना सुद्धा आणि पेरेंट्सना सुद्धा ही गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे की बोलून तुम्ही संवाद साधला पाहिजे. ऍब्सोल्युटली. तर आता ऍप्टिट्यूड टेस्टही खूप आल्या, तर या ऍप्टिट्यूड टेस्टच्या आधारे आपण असं ठामपणे सांगू शकतो का की हेच करिअर माझ्यासाठी चांगलं आहे? असं ठामपणे म्हणाल तर नाही, एवढं सपोर्ट नाही करेन ठामपणे, पण यस, बरेचसे टेस्ट, चांगले टेस्ट जर निवडले तर खूप सपोर्ट मिळतो. बिकॉज त्यांचे काउन्सिलर आपल्याला हेही सांगतात की या पर्सनॅलिटीचा टेम्परामेंट काय, whether it's a dove personality or an eagle personality, these are different abbreviations which are used and they have a stated type of attributes or characteristic associated to personality. ओके. आपल्याला एकदा आपल्या मुलाची पर्सनॅलिटी टाईप कळली की हा कसा आहे, विचार करण्याची क्षमता काय, याची ऍप्टिट्यूड्स काय, रिझनिंग, लॉजिकल, हा किती इन्साइटफुल आहे, लाईक्स अँड डिसलाईक्स कळले, तर या टेस्ट नक्कीच आपल्याला सपोर्ट करतात आपल्या मुलांना त्या लाईनीत पुश करायला, सो दॅट ते निवड जी त्यांची करिअरची निवड आहे, शिक्षणाची निवड आहे, डिग्रीची निवड आहे, ती व्यवस्थित करू शकतात. बिकॉज जेव्हा हे टेस्ट आपण घेतो तेव्हा या टेस्टनी आपल्याला हेही कळत असतं की ह्याची शिक्षणाची लर्निंग कॅपॅसिटी कशी आहे, लर्निंग स्टाईल कशी आहे. सो ॲज अ पेरेंट तेही आपल्यासाठी लर्निंग असतं. बिकॉज आपल्याला कळतं की अच्छा आता या मुलाशी जर आपल्याला बोलायचं आहे तर या काय गोष्टींनी हा माझा ऐकेल. म्हणजे स्टाईल कधी कधी असतं ना, असं करू नकोस, करू नको म्हटलं की मुलगा करेलच. And there are some people असं करू नको तर they listen. Now these are two type of personality which you have in your own home. Now you have to change yourself in which way I'm supposed to drive that child. So जो मुलगा तुम्हाला हे म्हणतोय की तुम्ही रागवला आणि तो तसं उलटं करेल, सो आपण कधी कधी म्हणतो ना, हा जा 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 फोड then he realize no I'm not supposed to do that. So त्याचप्रमाणे की ज्या टेस्ट असतात ह्या ऍज अ पेरेंट म्हणून आपल्यालाही सपोर्ट करत असतात की आपल्या मुलाचं स्टाईल काय आहे आणि आपण त्याप्रमाणे त्यांना त्या लर्निंग मोडमध्ये आणू शकतो. आणि एकदा काही मुलगा लर्निंग मोडमध्ये आला की तो व्यवस्थित आपलं इन्फॉर्मेशन निवडतो, हळूहळू तो क्लिअर होत जातो की मला काय करण्याने काय आउटकम्स मिळणार आहे. आणि जेव्हा त्याला हे क्लिअर होतं की माझे आउटकम्स काय आहे, दॅट रिअली सपोर्ट्स अ चाइल्ड to make a firm decision what I want. And once he know what I want and I have chosen because of my own liking, he enjoys it and he puts lot of efforts to do it best. माझे पेरेंट आपल्याला त्यांना मागे लागत नाही की तुमचे मार्क चांगले करा, रिझल्ट चांगले करा. बिकॉज आय हॅव विटनेस जेव्हा मुलं क्लिअर होऊन तुमच्या वर्गात बसलेले असतात तेव्हा ते स्वतःच खूप जास्त इनोव्हेटिव्ह होत जातात. बरं, पर्सनॅलिटी टेस्ट बद्दल विचारलं तर MBTI पर्सनॅलिटी ट्रेट्स असतात. असे बरेचसे टेस्ट आणि टूल्स आहेत जे बरेचसे एजन्सी कस्टमाइज करतात.
विथ रिस्पेक्ट टू कशा प्रकारचा आउटकम आपल्याला हवं आहे. बिकॉज जेव्हा आपण MBTI असे टेस्टला वापर करतो तेव्हा 16 डिफरंट टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी निघतात. लाईक INTJ निघालं, ETJ निघालं, विच टॉक्स अबाउट एक्स्ट्रोवर्ट आहे, इंट्रोवर्ट आहे, जजमेंटल आहे. या प्रकारचं कॉम्बिनेशन निघालं तर आपल्याला हे कळतं की तो व्यक्ती कसा आहे. पण दिस इज जस्ट वन पार्ट ऑफ इट. देर आर अ नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स विच आर यूज्ड in order to exactly find out ki how the child is. So the moment you understand which type of child personality you have, what learning component he has, what are the attributes the person has, how he behave, how can he learn, is he able to learn by audiovisual marker or repetitive exercise. You can actually guide your child की तुम्ही कुठल्या वे मध्ये शिकू शकता. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे मला असं वाटतं की जर मुलगा जर एक्स्ट्रोवर्ट असेल आणि तर त्याला मार्केटिंग हे फील्ड सूट होईल, सेल्स किंवा मार्केटिंग अशा टाईपमध्ये, किंवा क्रिएटिव्ह असेल तर तो आर्ट्स किंवा ड्रॉइंग किंवा म्हणजे त्या क्षेत्रात तो जाऊ शकतो. एक्झॅक्टली. पण आता ह्याचा अर्थ असाच नाही की तो एक्स्ट्रोवर्ट असला म्हणून फायनान्स मध्ये जाऊ शकत नाही. इन फॅक्ट आताचे जर तुम्ही जॉब प्रोफाईल्स बघितले, सो ऑल बँकिंग नीड पीपल with finance capability doing marketing job. So it's not that you have to be silent to get into finance or you have to be very extrovert to get into a market. It's all about what are your temperament, how are you using the attributes of your personality in right way to enjoy that. So it's all about driven. So ultimately जेव्हा तुम्ही एखादा कोर्स घेतो, म्हणजे मी का हे स्पेशली म्हणते बिकॉज जेव्हा मी MBA कोर्स मध्ये आहे तेव्हा माझ्याकडे समोर बरेचसे वेगळ्या प्रकारचे मुलं असतात आणि त्यांना आम्ही जॉबसाठी तयार करतो. जेव्हा जॉबसाठी तयार करत असतो तेव्हा बरेचशा एक्सरसाइज त्यांच्यावर करवले जातात विच हेल्प देम आउट इन इम्प्रूव्हिंग देअर एक्स्ट्रोवर्टनेस, इंट्रोवर्टनेस, being more designable personality in total. That help them out to take up the jobs, right jobs actually. तर तसं बरेचसे चेंजेस होतात आणि अल्टिमेटली आय पर्सनली फील्स की तुम्ही जर खूप काम केलं तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तर ह्याचा बदल नक्कीच पाहिजे. जर बदल होतो तर डेफिनेटली आपणही आपल्या मुलांमध्ये तो बदल आणण्यासाठी इफ वी स्टार्ट वर्किंग ऑन देम इट वर्क्स. आजकाल 10वी-12वी नंतर मुलांना पडलेला हा प्रश्न असतो की एंट्रन्स एक्झाम नक्की कुठल्या फील्डसाठी कुठल्या असतात. सगळ्यात आधी तर मी म्हणेन की बऱ्याचशा एंट्रन्स एक्झाम्स आहेत डिपेंडिंग ऑन द व्हर्टिकल यू चूज. पण त्याच्या आधी आय थिंक एक हॅबिट करून घ्यायला पाहिजे 10वीपासनं एक डायरी मेंटेन करण्याची. बिकॉज सायन्स घेतलं तरी तुमच्याकडे बरेचसे एंट्रन्स एक्झाम्स आहेत, कॉमर्स घेतले तरीही बरेचसे एंट्रन्स एक्झाम आहे, बरेचसं स्कोप आहे, आर्ट्स घेतलं तरी बरेचसे अपॉर्च्युनिटीज आहेत. नीट झाली, JET झाली, जेट झाली, नाटा झाली. आपण आर्किटेक्चरला जातोय तर तुमच्यासाठी एंट्रन्स एक्झाम आहे नाटाची. आर्किटेक्चर नॅशनल काउन्सिल ऑफ टेस्ट आहे. देन तुमची इंजिनिअरिंग घेतला तर तुम्हाला एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. तुम्ही डिप्लोमा घेतला तरी एंट्रन्स एक्झाम आहे. बरेचसे इन्स्टिट्यूटचे त्यांचे सेल्फ ड्रिवन एंट्रन्स एक्झाम्स आहेत. त्यामुळे आपण जर हे फिगर आउट केलं की मला कुठल्या व्हर्टिकलमध्ये जातं आहे त्या हिशोबाने माझ्या नॅशनल लेवलच्या एंट्रन्स एक्झाम्स कुठल्या आहेत आणि कॉलेज लेवल्सच्या एक्झाम्स कुठल्या आहेत. जसं तुम्ही मॅनेजमेंटला गेला तर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे XLRIचं त्यांचं स्वतःची एंट्रन्स एक्झाम घ्याली. कॅट मॅट तुम्ही देता, CET देता, GET देता, नीट देता, UPSC देता. UPSC देतानंतर डिफरंट व्हर्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचं रेल्वे एंट्रन्स आहे. सो डिफरंट कॅटेगरीजला पण त्यांचे डिफरंट एंट्रन्स एक्झाम्स आहेत. आणि रिसेंटली जर तुम्ही आत्ताच वेबसाईट बघा तर ऑल इंडिया गव्हर्नमेंटची जे वेबसाईट्स आहेत त्याच्यावर बरेचशा एंट्रन्स एक्झाम्सचं वेळापत्र सादर केलेले आहेत. अँड वी कम टू नो विच आर द एंट्रन्स एक्झाम्स गोइंग टू हेल्ड ऑन विच डेट. They also have an information regarding which course and what is your eligibility. So as a parent, as a child, if we keep a habit of maintaining that charter of our entrance exams, which many of the institutes provide, like for example parents happen to put their kids in lots of coaching classes and coaching centers help you out. But besides that, if there are at time when your child don't want to go for a coaching, or besides going to coaching, if you really want to help, you can also have your timetable ready for it.
because I'm proud to say my child never went to a coaching class, but he himself was able to figure out what he is supposed to do, what he want to exactly Wow. do. So this is how That's important. we tried making our own chart. आजकाल मुलं 10वी-12वीची किंवा महत्वाच्या एक्झामच्या वेळेस मुलं काही वेळेस चिल वाटतात, पण त्याचे पेरेंट्सच एवढं टेन्शन घेतात की ते गोज इन टू डिप्रेशन स्टेट. सो त्या वेळेस तुम्ही काय सजेस्ट कराल त्यांना की I completely understand because म्हणजे किंवा त्या पेरेंट्सना काउन्सिलिंगची गरज पडते समटाइम्स. I know. मी स्वतः पेरेंट आहे, सो आय कॅन अंडरस्टँड. 2 मुलांची आई आहे, तर मला माहीत आहे काय स्ट्रेस ॲज अ पेरेंट असतो. बिकॉज आपण नोकरी करत असतो, आपल्या मुलाचं काय होईल, तो कसा घडेल, सगळं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला हे विचार करायचं महत्व कोणाला द्यायचं आहे. मुलाला द्यायचं आहे की माझ्या मैत्रिणींचा किंवा माझ्या मित्राचा फलाना काय मोठ्या पोझिशनवर गेलाय ते बघून आपल्या मुलाला प्रेशरमध्ये टाकायचंय. प्रत्येक जण युनिक आहे, आपण हे सगळं वाचत राहतो आणि आपण स्वतःला बघा ना, आपण सुरुवात कुठनं केली आणि आज आपण कुठे पोहोचलो आहोत. ह्याचा अर्थ आपण आपल्या मुलांवर विश्वास ठेवावा की ते नक्की. आणि जर आपलं वातावरण आपण छान निर्माण केलेलं आहे घरात, तर डेफिनेटली आपला मुलगा चांगलाच घडणार आहे. बिकॉज मी एक टीचर, एक वर्गात जेव्हा माझा मुलगा येतो तेव्हा बरेच वेळा पर्सेंटेज नाही बघत, मी हे बघते त्याचं ॲटिट्यूड काय. बिकॉज नाव डेज स्ट्रगल इज नॉट ऑन वॉट अकॅडमिक पर्सेंटेज दे गेट, बट द स्ट्रगल इज वॉट टाइप ऑफ ॲटिट्यूड टेम्परामेंट आर दे गेटिंग इन द क्लास. सो इफ यू आर एबल टू be a good parent, or if you really wanted to be a good parent, I think start working not only on the percentile part but on the attitude development. ह्याचा अर्थ असाही नाही की मी पेरेंट्सला हे म्हणते की लक्ष देऊ नका, पर्सेंटेज कसेही मिळू द्या, बिकॉज मला माहित आहे की बरेचदा फिल्टरेशन हे पर्सेंटेजवर होतं. पण ह्याचा अर्थ असाही नाही की आपण इतरांना बघून आपल्या मुलांना प्रेशराईज करतो. आणि हे कधी घडणार नाही, हे तेव्हा घडणार नाही जेव्हा पेरेंट्सला स्वतःला माहीत असेल की माझ्या मुलाची कॅपॅसिटी काय आहे आणि मार्केटमध्ये किती व्हर्टिकल्स अवेलेबल आहे जिथे माझा मुलगा घडू शकतो. प्रत्येक वेळेस तू डॉक्टरच झाला पाहिजे कशासाठी हो? मेडिकल लाईनमध्ये पण बरेचसे व्हर्टिकल्स आहेत ना. पॅथॉलॉजी आहे, देर आर डिफरंट टाईप ऑफ डॉक्टर व्हर्टिकल, मेडिकेशन इंस्ट्रुमेंटल आहे, स्पेशलायझेशन्स आहे. थिंक अबाउट गेटिंग इन टू दॅट व्हर्टिकल. तिथेही मुलगा बसला तर ही सफिशियंटली डू व्हेरी गुड फॉर हिज ओन लाईव्हलीहूड अँड ही एन्जॉयज इट. व्हॉट वी वॉन्ट इज आवर चाइल्ड शुड गेट सस्टेनेबल करियर, enjoy it, have good livelihood and be at peace. I think we should concentrate on the moment parent म्हणून आपण हे सगळं क्लिअर करत गेलो तर आपणही त्यांना एक शांत ॲटमॉस्फिअर देऊ, त्यांच्याशी कम्युनिकेट राहू, त्यांच्याशी क्लोज राहू, कनेक्टेड राहू अँड विल ऑल्सो हेल्प अस आउट इन गेटिंग रिलॅक्स्ड. आपण डिप्रेशनमध्ये जाणार नाही. अँड आय एम नॉट जस्ट सेईंग इट बिकॉज आय वॉन्ट टू से इट, बिकॉज एज अ पेरेंट माझ्या मुलांनी ऑफबिट करिअर्स निवडायचा विचार केला तेव्हा मला खूप जास्त टेन्शन आलेलं. बिकॉज माझ्या अवतीभवतीचे जे फ्रेंड्स आहेत त्यांची मुलं अगदी अब्रॉड मोठमोठ्या कोर्सेसवर दे हॅव सेटल्ड करिअर आणि माझा मुलगा खेळायचा तेव्हा मला सगळी म्हणायचं बघा 12ला नको लागायला अँड ऑल सॉर्ट ऑफ थिंग. बट आय वॉज प्रिटी क्लिअर बिकॉज माय चाइल्ड वॉज making me clear कि I can do this mama, and without any coaching class when he can sustainably give me a good percentage which is appreciated by the society, I was glad to know कि yes मी विश्वास टाकला तर हा मुलगा नक्की करेल. पण ह्याचा अर्थ असाही नाही की जस्ट सोडून दिलं. पण आपण जेव्हा छोटे इम्पॉर्टंट इनपुट्स जर आपण त्यांना देत गेलो किंवा छोट्या गोष्टींना एनकरेज जरी करत गेलो तर दे लिसन टू. व्हॉट वी शुड नो दॅट दे शुड लिसन टू अस. बरेच वेळा असं की आई वडील बोलतात पण मुलं ऐकत नाही. कारण हे जे करिअरचं किंवा 10वी-12वीचं एज असतं ते बरोबर मुलांचं टीनेज असतं. सो टीनेज मुलांचे प्रॉब्लेम्स तर आणखीन वेगळे आहेत आणि त्यात पेरेंट्स आणि मुलांचं संवाद होणं किंवा बॉन्डिंग होणं ते खूप गरजेचं असतं त्या पिरियडमध्ये. बिकॉज बरेच वेळा मी बघितलंय की जेव्हा मी काउन्सिलिंगला मुलं घेते तेव्हा मुलं मला हे म्हणतात माझ्या आईबाबांना कळत नाही. राईट, वेअर इन आई बाबा हे कुठल्या तरी पोझिशन होल्डर असतात. रिसेंटली एक मुलाशी मी बोलत होते, त्याचे वडील जे आहेत ते एक नामवंत कंपनीमधले मॅनेजिंग डिरेक्टर आहेत आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांबद्दल हे म्हणणं की माझ्या वडिलांना काही कळत नाही वॉज रिअली stressful for me and which was surprising to me, which was not good to listen to.
but then I have to go back to his mentality and try to understand why is he trying to quote that. And it's so simple because every child says during that age that I am something, because he is Exactly. striving. तो पर्सनॅलिटी त्याची अशी हो. चेंज होत राहते जिथे तो स्ट्रगल करत असतो स्वतःला प्रूव्ह करायचा आणि कुठेतरी तो कॉन्फ्लिक्ट येतो. आणि इट्स व्हेरी नॉर्मल नॅचरल ॲज अ पेरेंट लेट इट बी. हरकत नाही जर मुलगा हे म्हणाला की बाबा तुला कळत नाही, इट्स ओके. कळत नाही, बरं तुला काय नवीन माहित आहे, चल सांग. असे जर संवाद आपण करू दिले आणि त्याला त्याच्या मनातलं बोलू दिलं तर कुठेतरी मूल ते कनेक्ट होतं की बाबा ऐकून घेतोयस माझा. आणि त्याची जी एक अशी एनर्जी असते बघा त्या एजची, ती जर आपण हेल्प केली त्याला एक्झॉस्ट करण्यात, सो दॅट पर्सन कम्स इन टू अ लर्निंग मोड, दॅट कम्स इन टू अ लिसनिंग मोड, दॅट कम्स इन टू अडॅप्टेबिलिटी मोड. आणि तेव्हा आपलं एक कनेक्शन म्हणा, आपलं एक आपल्याला जी इन्फॉर्मेशन ज्या पद्धतीने आपण जे म्हणतो संस्कार दिले ते जरा इझी होऊन जातात. फारच छान, अगदी इन्साइटफुल माहिती मिळाली आपल्या या सगळ्या करिअर गायडन्स किंवा या एजच्या मुलांचे काय विचार असतात, त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे. आणि यामध्ये पेरेंट्सची सुद्धा जबाबदारी तेवढीच असते जेवढी मुलांची असते. अर्थातच, बिकॉज इनफॅक्ट जास्त असते. बिकॉज मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा आपणही ऍज अ पेरेंट मोठेच होतो. बिकॉज दॅट्स ऑल्सो न्यू एक्सपिरियन्स फॉर मी. एव्हरी चाइल्ड व्हेन वी आर टेकिंग देम टू वन द अदर एज, इट्स ऑल्सो वी ग्रोईंग अप. तो आपल्यासाठी पण ते नवीन एक्सपिरियन्स आहे, नवीन स्ट्रगल आहे. त्यामुळे ते दोघांना असं एक म्हणतो ना आपण प्रेमाने एकमेकांना पुढे न्यायचं आहे, ऍज अ पेरेंट ऑल्सो, ऍज अ चाइल्ड ऑल्सो. नक्कीच फार छान, मस्त आणि खूप छान असा विषय होता आपला आणि छान माहिती सांगितली. आणि नक्कीच याचा फायदा सगळ्या पेरेंट्सना आणि मुलांना सुद्धा होणार आहे. तर तुम्हाला काही करिअर गायडन्स किंवा करिअर विषयी काही माहिती हवी असल्यास किंवा काउन्सिलिंग हवी असल्यास तर नक्कीच दीप्ती मॅडमना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट्स दिले आहेत. दीप्तीताई, या चॅनलवर आल्याबद्दल आणि एवढी इन्साइटफुल माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पिऊ द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.